21 ऑगस्टला तुम्ही आंदोलन केलं, त्यानंतर परिवहन विभागाने त्या गोष्टीला गांभीर्यानं घेऊन आता सध्या कमिटी गठीत केली आणि चौकशीचे आदेश दिले, काय सांगाल? नाही, परिवहन विभागामध्ये आपल्याला माहिती असेल तर मध्ये जे काय ऍक्सिडेंट झाले त्याच्यानंतर स्पीड लॉक किंवा स्पीड गव्हर्नर हे लावण्यासाठी म्हणून सरकारने अध्यादेश काढला. जे स्पीड गव्हर्नर लावण्यासाठीचं जे कंत्राट परिवहन विभागाने दिलं, ज्या स्पीड गव्हर्नरची किंमत 1,000 रुपये आहे मार्केटमध्ये, ते लोकांना 6,000, 7,000, 8,000, 8,000 रुपयाला विकल्या जात होतं. त्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे आमचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आवाज उठवला. आम्ही त्या संदर्भात आयुक्तांची 2दा-3दा भेट घेतली आणि अखेर काल आमची भेट झाल्यानंतर चौकशी समितीची स्थापना केली. याच्यामध्ये प्रचंड घोटाळा या स्पीड गव्हर्नरमध्ये झालेला आहे. प्रताप सरनाईक जे या परिवहन विभागाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे आणि मला असं वाटतं त्याची गंभीर दखल त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि नेमकं यात ज्या माणसांना कंत्राट दिलेलं आहे त्यांची मोनोपोली का क्रिएट झाली, फक्त त्याच्याचकडनं का लावून घ्यायचं ते सगळं स्पीड गव्हर्नर आणि हे सगळं त्याच्याचकडनं का लावून घ्यायचं, आणि त्याला मग मोनोपोली असल्यामुळे तो वाटेल ते मनमानी घेऊन किंमत त्याच्याकडनं वसूल करत होता. खोटी स्पीड गव्हर्नर्स लावत होता, जी खोटी आहेत अशी लावत होता. त्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची चौकशी करावी अशी मागणी काल आमचे अध्यक्ष संजय नाईक आणि मी स्वतः गेलेलो, आम्ही केली आणि त्याप्रमाणे चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच्या पुढे जाऊन आम्ही आमच्याकडे असलेले पुरावे सगळे ते चौकशी समितीकडे देऊ. तुम्ही जेव्हा पाहणी केली होती परिवहन कार्यालयाच्या बाहेर तेव्हा तुम्ही असंही म्हटलं होतं की जो कंत्राटदार आहे तो एका विशिष्ट भागातला आहे आणि त्याला ही मोनोपॉली दिली गेलेली आहे. ठाण्यातला आहे. त्या कंत्राटदाराविषयी काही माहिती पुढची मिळाली? नाही, मिळेल ना. आता मला असं वाटतं आता चौकशी समिती लागली आहे. कंत्राटदाराचे कुठल्या राजकारणाबरोबर लागेबंधे आहेत ठाण्यामध्ये ते येईल बाहेर. पण ते लागेबंधे आहेत असं तुम्हाला वाटतंय? कारण तुम्ही म्हणताय की तो एकच माणूस आहे, एकच कंपनी आहे. मला असं वाटतं याचं उत्तर प्रताप सरनाईकांनी दिलं पाहिजे. ठाण्यातल्याच त्या व्यक्तीकडे पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि त्यालाच का दिलं याचं उत्तर प्रताप सरनाईकांनी द्यायला लागेल. तुम्ही आज एक एक्स वरती प्रतिक्रिया किंवा पोस्ट केली, नेमकं प्रकरण काय? मराठीच महापौर होणार आणि खानाच्या भीतीनं इतर भाषिकांचे महापौर होण्याचा मनसुबा. मुळात असं आहे की परवा मला वाटतं भाजपचे अध्यक्ष, मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित सट्टाम असं म्हणाले की काय ठाकरेंची सत्ता आली तर म्हणे खान महापौर होईल. मुळात असं आहे की मुंबईचा महापौर कोण होणार हे मुंबईचा मराठी माणूस ठरवतो. हे अमित सट्टाम ठरवत नाही की अजून कोणी शेलार ठरवत नाही. हे ठरवण्याचा अधिकार हा मुंबईच्या जनतेचा आहे. पण मुंबईच्या जनतेला एक भीती दाखवायची की खानांची भीती दाखवायची, मुसलमानांची भीती दाखवायची आणि त्या आड आपले प्रिय असलेले गुजराती, मराठी नसलेले काही भय्ये हे आणून महापौरपदी बसवायचा असा मनसुबा भारतीय जनता पक्षाचा दिसतोय आणि त्यांचा पाठिंबा या परप्रांतीय लोकांना आहे. त्यामुळेच तो शुक्लासारखे लोक विधान करतात ना की मुंबईचा महापौर यापुढे भैया होणार म्हणून. हे कोणाच्या जीवावर विधान करतात? हे शुक्लांचं भाजपची काय कनेक्शन आहे? म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसों का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा, अशा प्रकारचं कारस्थान आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आता मुंबई भाजपचे काय पक्ष नेतेपद महापालिकेतलं कोणाकडे होतं? विनोद शर्मांकडे होतं. मराठी आहेत का? नाहीये. त्याच्या आधी गटनेतेपद कोणाकडे होतं? मनोज कोटकांकडे होतं. त्याच्या आधी कोण होते? दिलीप पटेल होते. मग हे गुजराती भैये आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का? हा महत्वाचा प्रश्न आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे इथे तिथे कोणी नाही. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार. गेल्या अनेक वर्षांपासून
असतील, इतर तुम्ही ज्यांची नावं घेतली, शुक्ला असतील किंवा इतर असतील, अशा नगरसेवकांची, मराठी सोडून इतर नगरसेवकांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती आणि विशेष करून भाजपमध्ये याचं प्रमाण अधिक होतं. भाजपमध्ये 50% वर परप्रांतीयच आहेत नगरसेवक. त्यांची लिस्ट काढून बघा. आपले बिचारे प्रभाकर शिंदेना नावापुरतं ठेवलेलं, सगळं महापालिका आखण्याचं काम शर्माच करत होते. मुख्यमंत्र्यांनी देखील म्हटलंय की लिहून घ्या, तुम्ही शूट करून घ्या. भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा याच्याबद्दल जागरूक राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री पण म्हटले की लिहून घ्या, तुम्ही शूट करून घ्या, काही झालं तरी महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये होईल. इतकं confidence. बघा, असं आहे की महापौर कोणाचा होईल, काय होईल, हे महाराष्ट्राची जनता ठरवते. तर अर्ध्या हळकुंडाने जे पिवळे झालेले आहेत त्यांची का वेळ येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत जनता उतरवेल. मात्र हा जो कॉन्फिडन्स त्यांच्या भाषणातून बघायला मिळाला, त्याचा अन्वयार्थ काय? भाजपचा फार महत्वाचा एक विषय आहे किंवा त्यांचं प्रशिक्षण आहे किंवा ते चिंतन करतात, तिथे प्रशिक्षण दिलं जातं त्यांना. त्याच्यामध्ये एक महत्वाचं प्रशिक्षण आहे, खोटं बोला पण रेटून बोला, कॉन्फिडेंटली बोला. मला असं वाटतं त्या प्रशिक्षणाचा भाग हा सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दिसतो. संजय राऊतांचा वैचारिक सुनता झालाय. आता मोहन भागवत साहेब पण खूप कॉन्फिडेंटली बोललेले की 75 वर्षानंतर रिटायर व्हायला पाहिजे, पण तसं काही झालं नाही. भाजपच्या प्रवक्त्यांकडून म्हणते की संजय राऊतांचा वैचारिक सुनता झालाय. संदीपजी, तुम्ही त्यांच्यासोबत राहून वैचारिक सुनता करून घेऊ नका, असं प्रकारचं प्रवक्त्यांकडून तुम्हाला सजेशन आहे. कोण? नवनाथ बन आणि केशव उपाध्ये. पुढे संदीपजी, काल तुम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली. विशेषतः मुद्दा होता मतदार याद्याचं पडताळणी किंवा एकंदरीत त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुम्हाला निर्देश दिले होते की मतदार याद्या चोख तपासून घ्या किंवा तशा प्रकारच्या अर्ज किंवा निवेदन करा. आज मोठी पत्रकार परिषद राहुल गांधींची पार पडते, ज्यामध्ये या गोष्टींना बळ येत आहे. मला असं वाटतं आजची राहुल गांधींची जी पत्रकार परिषद आहे ती खूप मी बघत होतो, ती महत्वाची झाली. त्याच्यामध्ये ठोस पुरावे त्यांनी सादर केले की कशा प्रकारे संपूर्ण मतदार यंत्रणेला कीड लागलेली आहे आणि ती कीड काढण्यासाठी मला असं वाटतं निवडणूक आयोगाला झटावं लागेल. निवडणूक आयोगाला हे साबित करावं लागेल की ते सरकारच्या बरोबर नाहीत, तर या देशाच्या जनतेबरोबर आहेत. सोबतच कालपासून शिवाजी पार्कमध्ये जे काही घडत आहे, सुरुवातीला लाल रंग फेकण्यात देण्याची बातमी झाली, त्याच्यानंतर एक व्यक्ती हा स्वतःहून पोलिसांकडे आलेला आहे आणि त्यांनी गुन्हा कबूल करतोय असं म्हटलेलं आहे. आणि हे आपण केलं ते रागातून केलेलं असल्याचं सुद्धा त्याचं म्हणणं आहे, कारण आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे त्यांच्या प्रॉपर्टीच्या मॅटरमध्ये मला वाटतं शिवसेनेचा अंतर्गत विषय ते बघतील. मात्र शिवाजी पार्कची सुरक्षा मीनाताई ठाकरेंच्या तिथले सीसीटीव्ही पण मला असं वाटतं बंद असतात, त्याचं एकदा पडताळणी केली पाहिजे, कारण अनेक साखळी चोर वगैरे अशाही घटना तिथे घडतात. त्यामुळे मला असं वाटतं सीसीटीव्हीची सुरक्षा हे तिथे असणं महत्वाचं आहे. या सीसीटीव्ही संदर्भात काल राज ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त माझ्यावर जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेला सीसीटीव्ही बंद होता, तो अजूनही चालू झालेला दिसत नाहीये. याच्या आधी 19 वर्षापूर्वी पण अशीच घटना घडलेली, त्याच्यानंतर पण प्रार्थना स्थळं जी आहेत किंवा प्रेरणास्थळं आहेत त्या ठिकाणी मला असं वाटतं महासाहेबांचा जो पुतळा आहे तिथे, म्हणजे मी आता ह्याच परिसरात राहतो, त्यामुळे तिथे 24 तास सुरक्षा असते. नेमकी त्यावेळेला कशी नव्हती याची चौकशी पोलीस करतील.